Hello girls and boys. Today we will start the 11th foundation new topic that having the name vector. तो चलिए शुरू करते हैं. Vector. Mostly important part is that कधी पण लक्षात ठेवायचं नीट और जेईचा प्रिपरेशन करताना कोई भी सब्जेक्ट हो, अगर आप नया टॉपिक स्टार्ट करते हो तो सबसे मेन उस टॉपिक का वेटेज कितना आहे, त्या टॉपिकचं नीट आणि जेईसाठी वेटेज किती आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स किती येतात, त्याचा हेल्प किती होतो, हे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पार्ट. तर आज मी वेटेज पण आपण याची स्टडी करूया अबाउट दॅट व्हेक्टर. व्हेक्टरचे बेटा दोन यूज आहेत. दॅट इज अ फाउंडेशन टॉपिक, दॅट इज अ बेसिक फंडामेंटल टॉपिक फॉर द नीट अँड जेई प्रिपरेशन ऑफ फिजिक्स. याचे दोन बेनिफिट आहेत. एक म्हणजे काय, याच्यावरती कंपल्सरी MCQ येतो. अँड नंबर 2 इज नथिंग बट इट इज हेल्पफुल फॉर द मोस्ट ऑफ द फिजिक्स सिलेबस. नियर अबाउट द 70% फिजिक्सच्या सिलेबसमध्ये आपल्याला व्हेक्टरचा यूज होतो आहे. बाय यूजिंग द हेल्प ऑफ दॅट व्हेक्टर टॉपिक वी विल सॉल्व द MCQs फॉर द नीट एंड जेई एग्जामिनेशन. तर हे सगळं थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे. चलो अभी हम इसके वेटेज के बारे में बात करते हैं बेटा. तो मैं इसके वेटेज के बारे में जब बात करूँगा सो दैट इज़ हियर नीटसाठी याच्यावरती सो दॅट इज कॉल्ड ॲज द 1 MCQ. अँड जेईसाठी पण आपण जर पाहिलं सो दॅट इज ऑल्सो 1 MCQ. दॅट इज अ कंपल्सरी फॉर नीट अँड JEE. दॅट इज द कंपल्सरी 1 MCQ. 1 MCQ इज नथिंग बट 1 मल्टिपल चॉईस क्वेश्चन. दॅट इज नथिंग बट हॅविंग द वेटेज ऑफ 4 मार्क्स. या टॉपिकचं बेनिफिट काय आहे हे अगोदर समजून घ्या. याच्यावरती कंपल्सरी MCQ येणार म्हणजे येणार, नंबर 1. अँड नंबर 2 की या टॉपिकचं आपल्याला फार बेनिफिट होणार आहे रिमेनिंग सिलेबसची स्टडी करताना ऑफ दॅट फिजिक्स. नियर अबाउट द 70%मध्ये याचा बेनिफिट, याचे लॉज, याच्या कंडीशनचा यूज होतो. अगर ये टॉपिक नहीं आएगा तो आपका फिजिक्स वीक बन जाएगा. दैट इज़ द इम्पॉर्टेंट. इसके लिए ये डबल बेनिफिट टॉपिक है. तो दैट इज़ कॉल्ड एज द वेक्टर. नीट के लिए 1 MCQ, जेई के लिए 1 MCQ. कभी कभी इससे ज़्यादा भी हो सकता है लेकिन कम से कम दैट इज़ द इम्पॉर्टंट. तर आता या टॉपिककडे स्टार्ट करताना सगळ्यात मेन टॉपिक स्टार्ट करायच्या अगोदर अजून एक इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट की इस टॉपिक में या टॉपिकमध्ये आपल्याला काय कंटेंट दिलेले आहेत आणि काय कंटेंटची स्टडी करायची, ये सबसे मेन आहे. नाहीतर मी टॉपिक स्टार्ट करणार, एक पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, स्टुडंट्सला माहीतच नाही की हा टॉपिक कधीपर्यंत चालणार आहे, किती त्याच्यातला आपल्याला स्टडी करायचं आहे, याच्यात किती पॉईंट्स आहेत, याचा बेनिफिट काय आहे, ये मालूम नहीं होगा तो फिर बाद में दैट बिकम द डॉन्की वर्क. लक्षात ठेवा, कीप इट इन माइंड, वी हॅव टू डू द स्मार्ट वर्क, नॉट द डॉन्की वर्क. आपल्याला कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त आउटपुट आणि जास्तीत जास्त गेन करायचं नॉलेज, हे सगळ्यात मेन आहे. तर आपण अगोदर या टॉपिकला स्टार्ट करायच्या अगोदर याच्या कंटेंटबद्दल बोलूया की याच्या कंटेंटमध्ये काय काय. तो नंबर 1, सो चलो मैं यहाँ पे कंटेंट क्या है इसके मैं यहाँ पे लेता हूँ. सो दैट इज़ हियर कंटेंट में अगर देखा जाए तो नंबर 1 दैट इज़ कॉल्ड एज द इंट्रोडक्शन ऑफ दैट टॉपिक. वेक्टरचं इंट्रोडक्शन है. नंबर 2 दैट इज़ नथिंग बट द फंडामेंटल टर्म्स. कुणाच्या फंडामेंटल टर्म्स बेटा, दैट इज द वेक्टर. नंबर 3 दैट इज कॉल्ड एज द प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर. नंबर 4 दैट इज हियर एंड दैट इज कॉल्ड टाइप्स ऑफ वेक्टर. नंबर 5 दैट इज नथिंग बट वेक्टर addition and subtraction. आता मोस्टली वेक्टरची ॲडिशन अँड सबट्रॅक्शन याच्यासाठी एक रूल्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द वेक्टर रूल. त्याला आपण ट्रायंगल लॉ किंवा पॅरलोग्राम लॉ असं म्हणतो आहे. नंबर 6 एक्स्ट्रा पॉईंटमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. ॲक्च्युली अगर देखा जाए ना बेटा, जर पाहिलं आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरमध्ये नंबर 1 that is called as the dot product. So it is a dot product, then it is the cross product. परत इथे जर पाहिलं आपण तो that is the component, त्याला आपण रिझोल्यूशन ऑफ दॅट वेक्टर हम ऐसे बोलेंगे. उसके पहले याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्टमध्ये अजून एक इम्पॉर्टंट पार्ट है, दैट इज़ द RHTR, दैट इज़ द राइट हैंड थंब रूल. फिर बाद में हम आगे जाएंगे एंड दैट इज़ नथिंग बट सम एक्स्ट्रा वर्क दैट इज़ रिलेटेड टू दैट. नंबर 7 एंड दैट इज़ नथिंग बट याच्यामध्ये आपल्याला काही लॉज आहेत, काही थेरम्स आहेत. दैट इज़ द लॅमीज लॉ किंवा थेरम. इसमें अगर देखा जाए बेटा सो दैट इज़ कॉल्ड साइन लॉ.
परत आहे सो दैट इज़ हियर कोसाइन लॉ, फिर बाद में यहाँ पे देखा जाए सो दैट इज़ कॉल्ड एज द रिजोल्यूशन ऑफ वेक्टर. सो यू कॅन कन्सिडर दॅट रिझोल्यूशन ऑफ वेक्टर इन दॅट पार्ट. तर आपल्याला एवढा पार्ट याच्यामध्ये घ्यायचा. दॅट आर द कंटेंट ऑफ दॅट टॉपिक. त्या टॉपिकचं कंटेंट काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दॅट कंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला माहीतच नाही की आपण टॉपिकमध्ये काय काय पॉईंट्स कवर करणार आहेत आणि आपण करते जा रहे तो इसमें कोई फ़ायदा नहीं होगा फिर. तो दैट इज़ द कंटेंट, इंट्रोडक्शन, फंडामेंटल टर्म्स, प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर, टाइप्स ऑफ वेक्टर, वेक्टर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. याच्यामध्ये 2 लॉ. सो दॅट इज अ ट्रायंगल लॉ किंवा पॅरलेलोग्राम लॉ. परत आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, त्याला आपण डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट. त्याच्यामध्ये एक लॉ आहे राईट हँड थंब रूल अँड दॅट इज द लॅमीज लॉ, साइन लॉ, कोसाइन लॉ अँड रिझोल्यूशन ऑफ दॅट वेक्टर. या टर्म्स आपल्याला स्टडी करायचे. चलो ठीक है, आता अपन मेन टॉपिककडे एंट्री करूया. ठीक है, तो मेन टॉपिक की तरफ हम एंट्री करेंगे. क्या है, देखो बच्चों, जब मैं 11th में था तो मुझे एक सवाल आता था कि यार ये वेक्टर होता क्या है, व्हॉट इज़ दॅट वेक्टर. आपण त्याचं थोडं बेसिक इंट्रोडक्शन घेऊया की हे वेक्टर क्या होता है. समजत नाही आहे की एक अलग सा वर्ड आ गया दॅट इज द वेक्टर, ये होता क्या है. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेन की वेक्टरचं इंट्रोडक्शन घ्यायच्या अगोदर आपल्याला एक टर्म किंवा एक कंडिशन आपल्याला माहीत पाहिजे अँड दॅट इज नथिंग बट क्या, तो ये सबसे मेन दॅट इज द फिजिकल क्वांटिटी. सो हे सगळ्यात मेन आहे. आज मी त्याचं इंट्रोडक्शन घेतो आहे. पहिले मैं वेक्टर का क्या लेने जा रहा हूँ, इंट्रोडक्शन. लगेच आपण टॉपिकमध्ये फार इम्पॉर्टंट इझी टॉपिक आहे, इंटरेस्टिंग इंट्रोडक्शन. याच्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट वी हॅव टू लर्न दॅट इज कॉल्ड ॲज द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. आता इथे जर पाहिलं आपण बेटा, व्हॉट इज दॅट फिजिकल क्वांटिटी. इथून एक सगळ्यात इम्पॉर्टंट की फिजिकल क्वांटिटी काय आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट की फिजिकल क्वांटिटी हा आपल्याला आपल्या 11चा अजून एक टॉपिक आहे मेजरमेंट युनिट डायमेन्शन. त्याच्यामध्ये आपण फिजिकल क्वांटिटीबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहेत. बट नाव आय कॅन से लाईक दॅट, मी इथे असं सांगेल की व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी क्या होती है, इट इज़ अ मेजरेबल एक्सप्रेस्ड अँड एक्सप्लेन. म्हणजे अशी क्वांटिटी जी मेजर करू शकतो, एक्सप्रेस्ड करू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो. मेजर कर सकते हैं इसका मतलब त्याला आपण मोजू शकतो. एक्सप्रेस कर सकते इसका मतलब आपण त्याला लिहू शकतो. अँड एक्सप्लेन करू शकतात म्हणजे आपण त्याचं वर्णन करू शकतो. त्याला आपण आपल्या फिजिक्समध्ये काय म्हणतो रे बेटा, फिजिकल क्वांटिटी. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. सर याचं एक्झाम्पल मास, व्हॉल्यूम, परत आपण जर बघितलं टेम्परेचर, परत लेंथ, हे असे काही आहेत की त्याला आपण फिजिकल, स्ट्रेस, स्ट्रेन, मोमेंट ऑफ इनर्शिया, जो कुछ भी है बेटा, तर याला आपण काय म्हणूया, फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कुणाला, दॅट कॅन बी मेजरेबल, एक्सप्रेस अँड एक्सप्लेन. जी कुठलीही गोष्ट आपण मोजू शकतो, त्याला लिहू शकतो किंवा त्याला एक्सप्लेन करू शकतो, तो हम उसको क्या बोलेंगे, फिजिकल क्वांटिटी. पण ॲक्च्युअली सर फिजिकल क्वांटिटी लिहायची कशी, मोजू तर शकतो अपन. जैसे कि यहाँ पे देखा जाए बेटा, मेजर करने के लिए तो अपने पास बहुत सारे टूल्स होते हैं, इक्विपमेंट होते हैं. जैसे चलो मास है तो मास मेजर करना है तो वेइंग मशीन भी होती है, उससे हम मास निकाल सकते हैं. लेंथ है, फूट पट्टी, मीटर पट्टी, हे सगळे काही त्याच्यामध्ये जर बघितलं तर ते इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याने आपण काय करू शकतो बेटा, मेजर कर सकते हैं. एक्सप्रेस करना है, फिजिकल क्वांटिटी को एक्सप्रेस कैसे करेंगे. चलो मैं यहाँ पे लेता हूँ, दैट इज नथिंग बट, मी काय घेतो इथे बेटा, मास इज इक्वल टू अँड दॅट बिकम द 50 kg. आता बघ, मी मास घेतलं आणि ती मास किती आहे बेटा, 50 kg. इन दॅट 50 kg आपण इथे जर पाहिलं बेटा, व्हॉट इज दॅट मास, दॅट मास इज कॉल्ड ॲज द फिजिकल क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे बेटा ये, इट इज अ फिजिकल क्वांटिटी. ओके, हे जर बघितलं आपण तर दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूमरिकल व्हॅल्यू. न्यूमरिकल वैल्यू एंड दैट इज़ नथिंग बट, इसको हम यहाँ पे क्या बोलेंगे रे बेटा, यूनिट. तो कभी भी याद रखो, कुठलीही फिजिकल क्वांटिटी ही कशी तयार होते, न्यूमरिकल वैल्यू मल्टीप्लाइड बाय त्याचं यूनिट. कोई भी ले लो. चलो मान लिया किसी की हाइट है, हाइट इज़ नथिंग बट लेंथ. चलो मान लिया लेंथ है 10 मीटर या तो लेंथ है 2 मीटर. 2 इज द न्यूमरिकल वैल्यू अँड दॅट मीटर इज नथिंग बट द यूनिट. आणि या लेंथला आपण काय म्हणायचं, दॅट इज द फिजिकल क्वांटिटी. व्हाय, because it is a measurable, express and explain.
सो दॅट इज द फिजिकल क्वांटिटी, कीप इट इन माइंड. आता हे जे फिजिकल क्वांटिटी आहे याच्याबद्दल जर आपण पाहिलं तो फिजिकल क्वांटिटी का फॉर्मूला क्या होगा बेटा, फिजिकल क्वांटिटी का फॉर्मूला होगा फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू न्यूमेरिकल वैल्यू मल्टीप्लाइड बाय यूनिट. ओके आगे जाने के बाद परत आत्ता सांगतोय मी, आणि ते म्हणजेच काय, आगे जाने के बाद क्योंकि मैं जब इसको इरेज करूंगा, अगर मेरे पास बड़ा बोर्ड होता तो मैं इसको लिख के बाजू में लिख सकता था, लेकिन यहाँ पे थोड़ा सा यहाँ पे काटकसरीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. तो यहाँ पे देख लो बेटा, ये दोनों जो मिलके है ना, यालाच आपण पुढे गेल्यानंतर दैट बिकम द मैग्नीट्यूड. इसको हम क्या बोलेंगे, मैग्नीट्यूड. मैग्नीट्यूड बोलेंगे. मैंने ऐसा बोल दिया कि 50 kg मास, तो 50 kg इज इट्स मैग्नीट्यूड. जर लेंथ बघितली 2 मीटर लेंथ, 2 मीटर इज इट्स मैग्नीट्यूड. सो दैट इज द इम्पॉर्टंट 25 डिग्री सेल्सियस टेम्परेचर, तो 25 डिग्री सेल्सियस इज इट्स मैग्नीट्यूड. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कीप इट इन माइंड. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस सर. सो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. दैट इज द मैग्नीट्यूड. याला पुढे जाऊन आपण मैग्नीट्यूड बनणार आहेत. हे फिजिकल क्वांटिटी आहे, न्यूमेरिकल वैल्यू मल्टीप्लाइड बाय यूनिट. अभी मैं यहाँ पे आपको बता देता हूँ व्हाट इज दैट इम्पॉर्टंट पार्ट इज हियर. तर सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट हे जर तुम्ही बघितलं आहे, तुम्ही लगेच तिथे शॉर्ट नोट्स तयार करायचे आहेत. हे सगळ्यात मेन है बेटा. ये जो बेटा अपने को क्या मिलने वाला है, फिजिकल क्वांटिटी. दैट फिजिकल क्वांटिटी हैविंग द टाइप 5 टाइप आहेत त्याच्याकडे. सो दैट इज़ द इम्पॉर्टेंट 5 टाइप आहेत आणि ते शिकायचं आहे आपण. तो चलो अभी हम यहाँ पे क्या करेंगे, इसको पूरे को हटा देते हैं आणि आपण इथे घेऊया दैट इज कॉल्ड एज द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी आपण 2 टॉपिकमध्ये कव्हर करणार आहेत. एक मेजरमेंट युनिट डायमेन्शन, आणि आत्ता पण सांगतो मी दॅट फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज दॅट फिजिकल क्वांटिटी? द फिजिकल क्वांटिटी इज बेसिकली डिवाइडेड इंटू 5 टाइप्स. तो 5 टाइप्समध्ये ती बेसिकली डिवाइड होते. तो चलो मैं यहाँ पे लेता हूँ. सो यहाँ पे और इधर, ठीक है. यहाँ पे अगर देखा जाए बेटा तो नंबर 1 को मैं यहाँ पे लिखूँगा. सो दैट इज़ द रेशो. सो नंबर 1 रेशो, या तो हम इसको कांस्टेंट भी बोल सकते हैं, लेकिन मोस्टली रेशो. नंबर टू इज़ हियर. सो चलो मैंने यहाँ पे ले लिया नंबर 2. व्हाट इज़ दैट नंबर 2? नंबर 2 आहे ज्याला आपण इथे म्हणतोय स्केलार. ये आ गया स्केलार. फिर बाद में नंबर 3 दैट इज़ द वेक्टर. हाँ सर अभी मिल गया अपने को वेक्टर. फिर बाद में नंबर 4 दैट इज़ कॉल्ड एज द फेजर. सो दैट इज़ द फेजर. एंड नंबर 5 इज़ कॉल्ड एज द टेन्सर. कधी पण लक्षात घ्या, कुठलाही टॉपिक स्टडी करताना दॅट कंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का दॅट कंटेंट इज डेव्हलप्ड ऑन द बेसिस ऑफ द प्रिव्हियस एक्झामिनेशन आज क्वेश्चन्स. प्रिव्हियस एक्झामिनेशनमध्ये जे आज केलेले क्वेश्चन आहेत, जे विचारलेले क्वेश्चन आहेत बेटा, त्या क्वेश्चनवरती आपल्या टॉपिकचा कंटेंट ठेवतो. मोस्ट ऑफ टाइम असं पण होतं, रेयरली होता है, जास्त पण होतं है. काही स्टूडेंट अगर देखा जाए बेटा टेक्स्ट बुक में वो पॉइंट नहीं है, लेकिन एग्जाम में प्रीवियस 20 ईयर 30 ईयर के क्वेश्चन पेपर निकाल दिए तो उसमें वो होता ही है. तर त्यावेळेस आपल्याला ते लर्न करावं लागेल. हे सगळ्यात मेन आहे बेटा. तर रेशो, स्केलार, व्हेक्टर, फेजर, टेन्सर. आता काही स्टुडंटला जरा रिलॅक्स फील केलं असेल की अरे सरांनी त्या टॉपिकचं नाव सांगितलं होतं व्हेक्टर आणि सर फिजिकल क्वांटिटी शिकवायला लागलेत. बेटा मी फिजिकल क्वांटिटीचं थोडंसं इंट्रोडक्शन घेतलं आणि फिजिकल क्वांटिटीचे 5 टाईप्स आहेत. त्या 5 टाईपमधला एक टाईप आपला व्हेक्टर आहे. त्या टॉपिकचं नाव पण आपलं काय आहे बेटा, व्हेक्टर. काही बुकमध्ये याचं नाव स्केलर अँड व्हेक्टर असतं, पण आपल्याला स्केलरची स्टडी करायची गरज नाही आहे, कारण ती आपण केलेली आहे. फक्त मी तुम्हाला थोडंफार डिटेल त्याच्याबद्दल पण सांगेल. सो देख लो, रेशो, स्केलार, व्हेक्टर अँड टेन्सर, हे दॅट आर द टाइप्स. मोस्टली आपण असं जर पाहिलं, ऑन द बेसिस ऑफ द डायरेक्शन द फिजिकल क्वांटिटी इज डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ स्केलर आणि व्हेक्टर. डायरेक्शनच्या बेसवरती स्केलर आणि व्हेक्टर हे डिवाइड झालेले आहेत. पण आपण आता इथे एकदम छानपैकी स्टडी करूया. काय करायची इथे स्टडी, देख लो बेटा, सिंपल सी बात है. रेशो कुणाला म्हणायचं, स्कूलमध्ये आपल्याला झालं बेटा रेशोबद्दल. यू नो दॅट ऑप्टिक्समध्ये तुम्हाला झालं आहे, दॅट इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये काय असतं बेटा, स्पीड असतात, 2 स्पीड असतात, इन व्हॅक्यूम आणि इन मीडियम. आणि त्यावेळेस आपण जर बघितलं न्यूमरेटरला पण स्पीड आहे, डिनॉमिनेटरला पण स्पीड आहे. दॅट इज नथिंग बट द डिव्हिजन ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी. सेम फिजिकल क्वांटिटीचा भागाकार, त्याला आपण काय म्हणू शकतो बेटा, रेशो.
आणि इथे जर पाहिलं ये जो रेशो होता है ना बेटा, इस रेशो के पास इकलौती चीज़ हम यहाँ पे कंसिडर करेंगे, दैट इज कॉल्ड एज द मैग्नीट्यूड. इसके पास मैग्नीट्यूड है, अमाऊंट आहे त्याच्याकडे, पण याचा एक ड्रॉबॅक असा आहे की डज नॉट हॅविंग द युनिट. आपण जर बघितलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघितलं तर वरती पण स्पीड आहे न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये पण स्पीड आहे. स्पीडचं युनिट आपण घेऊया मीटर पर सेकंड, दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. म्हणजे याला जर बघितलं तर याच्याकडे फक्त एक टर्म्स आहे, दॅट इज द न्यूमरिकल व्हॅल्यू. याला आपण मॅग्निट्यूड पण म्हणूया. आणि हा मॅग्निट्यूड आता मोस्टली आपण जर बघितलं तर मॅग्निट्यूड इन्क्लुडिंग युनिट ऑल्सो, पण हे एक्सेप्शनलमध्ये इट हॅविंग ओनली मॅग्निट्यूड नॉट द युनिट. याला युनिट नाही आहे. आणि याचं जर पाहिलं मी याचं एक्झाम्पल जर पाहिलं, सो दॅट इज कॉल्ड ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा त्याचं एक्झाम्पल झालं. व्हॉट इज दॅट? स्केलार क्या होता है? देखो स्केलार कुणाला म्हणायचं? अशी फिजिकल क्वांटिटी, देखो हे पण फिजिकल क्वांटिटी आहे, हे पण फिजिकल क्वांटिटी आहे, हे पण फिजिकल क्वांटिटी आहे, हे पण यात 5 जणांमध्ये कॉमन वर्ड काय आहे, कॉमन गोष्टी काय आहेत की वी कॅन मेजर दॅट ऑल दॅट 5 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज विच कॅन एक्सप्रेस ऑर एक्सप्लेन. हे करू शकतो आपण. हे त्यांच्यामधलं बेसिक आहे. फिजिकल क्वांटिटी मेजरमेंट युनिट डायमेन्शन टॉपिकमध्ये मी एक टोटल लेक्चर घेईल त्याच्यावरती एक्सप्लेनेशनला. हे सगळ्यात मेन आहे. आता इथे जर पाहिलं आपण स्केलार के पास क्या होता है? स्केलार के पास होता है दैट इज कॉल्ड मैग्नीट्यूड असतो. मी आत्ता सांगितलं व्हॉट इज दॅट मॅग्निट्यूड. और मॅग्निट्यूड में युनिट, ॲक्च्युली मॅग्निट्यूड म्हणलं तर युनिट इज ऑल्सो कन्सिडरेबल, पण आपण याला कन्सिडर केलं आहे. मॅग्निट्यूड पण असतो त्याच्याकडे आणि युनिट पण असतं. सो अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणू शकतो? दॅट इज कॉल्ड ॲज द स्केलार. आपण एखादा जो व्हॅल्यू जर घेतली आपण, दॅट इज नथिंग बट द वर्क डन काय घेतो बेटा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. सो दॅट इज द वर्क डन. आता वर्क डन जर आपल्याला घ्यायचं आहे तर वर्क डन इज नथिंग बट दॅट हॅविंग द युनिट जूल आणि त्याचा अमाऊंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्निट्यूड. याला आपण मॅग्निट्यूड म्हणतोय. तर मोस्टली पाहायला गेलं आपण तर स्केलार म्हणजे कोण आहेत की स्केलार हे जर पाहिलं यांच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे, युनिट पण आहे. आता सगळ्यात मेन, चलो मान लिया, चलो बेटा मैं इसका एग्जाम्पल लेतो. याचं एक्झाम्पल घेतो दॅट इज कॉल्ड ॲज द वर्क. हे त्याचं काय आहे रे बेटा? एक्झाम्पल आहे. बरोबर आहे? समझ में आ रहा है? आर यू गेटिंग माय पॉईंट्स? हे त्याचं एक्झाम्पल आहे वर्क. आता मोस्टली जर आपण पाहिलं तर हा जो स्केलार आहे ना, याच्यामध्ये आपण जर पाहिलं हा स्केलार इथे मी घेतो आहे दॅट इज द 2 स्केलार आपल्याला दिलेत, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवीजन. मी शॉर्टकटमध्ये लिहितो आहे, आपल्याकडे स्पेस थोडा कमी आहे, इसको मुझे स्क्रॉल करते जाना पडेगा. नाही तो जर आपल्याला 2 स्केलरचं ॲडिशन करायचं असेल, सबट्रॅक्शन करायचं असेल, मल्टिप्लिकेशन करायचं असेल, डिव्हिजन करायचं असेल तर वी विल यूज हिअर द अल्जेब्रा रूल्स. कोणते रूल्स आपण फॉलो करतोय? अल्जेब्रा रूल्स. दॅट इज द इम्पॉर्टंट. म्हणजे 2 स्केलार आहेत, आपण जर पाहिलं 2 वर्क आहेत, त्याचे ॲडिशन करायचे आहे, समजा 2 जूल अँड 3 जूल, दॅट बिकम द 5 जूल. आपण कोणते रूल फॉलो केले बेटा? दॅट इज द रूल्स ऑफ द अल्जेब्रा. तर या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो बेटा? स्केलार. बट द इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट अँड दॅट इज नथिंग बट ये इम्पॉर्टंट है वेक्टर, कारण हाच तर इम्पॉर्टंट आहे. वेक्टर कुणाला म्हणतोय? तर देख लो बेटा, वेक्टर कोण होता है? वेक्टर साहेब आहेत तरी काय, यांना रिस्पेक्ट द्या कारण टॉपिकच यांच्या नावाने. तर इनके पास क्या होता है? तो सबसे मेन इनके पास मॅग्निट्यूड होता है. ओके. नंबर 2 याच्याकडे युनिट आहे आणि अजून एक एक्स्ट्रा पॅरामीटर आहे हे, दॅट इज कॉल्ड ॲज द डायरेक्शन. सो दॅट इज द डायरेक्शन. देख लो स्केलार आणि व्हेक्टरमध्ये इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट की हा डायरेक्शन, ही डायरेक्शन टर्म एक्स्ट्रा आहे कुणाकडे? व्हेक्टरकडे. दॅट इज नथिंग बट इट इज़ अ यूनिक प्रॉपर्टी. डायरेक्शन इज द यूनिक प्रॉपर्टी ऑफ दैट वेक्टर. ये इसके पास ही है, ये इसके पास ही है, बाकी के पास नहीं, किसी के पास होके भी उसका फायदा नहीं है. तो यहाँ पे देखा जाए तो हे एक एक्स्ट्रा टर्म्स आली आणि याच्यावरून तर आपला टॉपिक तयार झाला. दॅट इज कॉल्ड ॲज द डायरेक्शन. यू नो दैट डायरेक्शन? अभी मैं आपको बता देता हूँ. तो इथे जर पाहिलं मी तुम्हाला सांगेल की डायरेक्शन कैसे कंसिडर करेंगे. तर मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे, डायरेक्शन. मोस्ट ऑफ बच्चे यहाँ पे कन्फ्यूज होते हैं. अशी फिजिकल क्वांटिटी ज्यांच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे, युनिट पण आहे, डायरेक्शन पण आहे, त्यांना आपण काय म्हणतोय? व्हेक्टर. गलत. रुको, और एक टर्म इम्पॉर्टंट आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, 2 स्केलर आहे, त्यांची ॲडिशन होते, त्यांची सबट्रैक्शन होते, मल्टीप्लिकेशन होते, डिवीजन भी होती है. लेकिन जब हम वेक्टर के बारे में देखेंगे तो वेक्टर कैन एडेड, सबट्रॅक्टेड और मल्टिप्लाइड, दे नेवर बी डिवाइड. कधी पण 2 वेक्टरचा भागाकार होत नाही, ते डिवाइड होत नसते कारण डायरेक्शन कधी पण डिव्हिजिबल. डायरेक्शन इज नॉट पॉसिबल फॉर द डिव्हिजनल पर्पज. डिव्हिजनसाठी डायरेक्शनचा यूज करता येत नाही आहे. तो कीप इट इन माइंड. दॅट इज द IMP पॉईंट. हे आपण नोट करू शकतो आपल्या नोटबुकमध्ये हॉरिझॉन्टल मार्जिनमध्ये. 2 वेक्टर आर मे बी
यहाँ पे देखा जाए तो ॲडेड, सबट्रॅक्टेड और मल्टिप्लाइड, बट दे नेव्हर बी डिव्हिजिबल, ते कधी पण त्यांची डिव्हिजन होणार नाही. मग आता आपण जर पाहिलं इथे तो चलो मैं यहाँ पे बता देता हूँ आपको. यहाँ पे देखो वेक्टर है, वेक्टरची आपण काय घेऊया रे बेटा, दॅट इज कॉल्ड ॲडिशन. परत इथे काय आहे बेटा, वेक्टरची सबट्रॅक्शन, आणि इथे जर पाहिलं आपण वेक्टरची मल्टिप्लिकेशन. ज्यावेळेस आपल्याला वेक्टरची ॲडिशन करायची, सबट्रॅक्शन करायची किंवा मल्टिप्लिकेशन करायची आहे, मग इथेही रूल्स आहे. यहाँ पे देख लो बेटा, ये स्केलर है, ये स्केलर भीक मंगा आहे, हे भिकारी आहे, कारण हा जर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनसाठी भीक मागतोय तो कुणाच्या रूल्सची, अल्जेब्राच्या रूल्सची. पण इथे जर बघितलं तर याच्याकडे एक एक्स्ट्रा पॅरामीटर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ डायरेक्शन. त्याच्यामुळे दोन वेक्टरची ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर याच्याकडे स्वतःचे रूल्स आहेत, दॅट हॅविंग द ओन रूल, खुद के रूल है. हम इसको बोलते हैं वेक्टर रूल्स और नोन ॲज द वेक्टर अल्जेब्रा. तो ये भी हम इसको बोलेंगे. तो याचे ओन रूल आहेत आणि याला आपण म्हणूया दॅट इज कॉल्ड ॲज द वेक्टर रूल्स, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, वेक्टर अल्जेब्रा. तो कभी भी याद रखो बेटा, कोई भी फिजिकल क्वांटिटी को वेक्टर कब बोलेंगे तर त्याच्याकडे चार गोष्टी पाहिजेत. चार गोष्टी कोणकोणत्या, नंबर 1 इट मस्ट हॅविंग द मॅग्निट्यूड, नंबर 2 युनिट, नंबर 3 डायरेक्शन, अँड नंबर 4 दॅट इज नथिंग बट इट मस्ट बी ओबे द वेक्टर रूल्स. म्हणजे सरळ साध्या भाषेत सांगतोय, जर एखाद्या फिजिकल क्वांटिटीकडे मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे, डायरेक्शन आहे आणि तो व्हेक्टरचे नियम फॉलो करत असेल ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशनमध्ये, त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं आहे आपण, व्हेक्टर. आता इथे जर पाहिलं मी एखादं एक्झाम्पल जर त्याचं घ्यायचं असेल तर डिस्प्लेसमेंट आहे, परत आहे व्हेलॉसिटी आहे, ॲक्सेलरेशन आहे किंवा फोर्स आहे, दॅट इज द एक्झाम्पल. चलो मान लिया मी इथे घेतोय एक्झाम्पल दॅट इज कॉल्ड ॲज द फोर्स. तो याचं एक्झाम्पल काय आहे बेटा, फोर्स आहे. एक एक्झाम्पल तर मी असं म्हणेल, एक ब्लॉक आहे आणि त्याला असं म्हणेल की 25 न्यूटन ऑफ फोर्स ॲक्ट ऑन द ब्लॉक अपवर्ड, किंवा आपण असं म्हणूया की 25 न्यूटन फोर्स ॲक्ट अपवर्ड. 25 न्यूटन इज नथिंग बट इट इज द मॅग्निट्यूड अँड द अपवर्ड इज नथिंग बट द डायरेक्शन. कारण फोर्स आहे पण कुठे लागतो आहे हे सगळ्यात मेन आहे. कारण फोर्सला जर एक्सप्लेन करायचं असेल तर तो फोर्स किती आहे आणि कुठे लागतो, ह्या दोन पॅरामीटरचा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याचा डायरेक्शन, किती फोर्स आहे आणि कुठे लागतो आहे. डिस्प्लेसमेंट, आपण कुठून कुठे जातो आहे, सो दॅट इज द इम्पॉर्टंट. कुठून कुठे जातो दॅट बिकम द डायरेक्शन, आणि आपण किती जातो आहे दॅट बिकम द मॅग्निट्यूड, आणि यांचं कॉम्बिनेशन इज नथिंग बट द व्हेक्टर. हे सगळं कळालं पाहिजे. पण हे तिन्ही कंडिशन, चारही कंडिशन आल्या पाहिजेत. मी एक तुम्हाला एक्सेप्शनल केस सांगतो, जस्ट लाईक दॅट द करंट जर बघितलं तर ते आपण असं म्हणलं की एखाद्या वायरमधून एखाद्या सर्किटमध्ये 5 अँपिअरचा करंट फ्लो होतो आहे. दॅट 5 अँपियर इज अ मॅग्निट्यूड, त्याला युनिट पण आहे. आणि करंटची डायरेक्शन आपण कशी घेतो बेटा, करंटची डायरेक्शन इन द क्लोज्ड सर्किट. आपण जर क्लोज्ड सर्किट समज में आना चाहिए बेटा, कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे, काय चालू आहे हे कळायला पाहिजे. तर कॉन्सन्ट्रेशनशिवाय नाही जमणार. मग आपण जर बघितलं की एखाद्या क्लोज सर्किटमध्ये 5 अँपियरचा करंट फ्लो होतो. करंटची डायरेक्शन काय बेटा, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल घेतो आपण, कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन. तो करंट के पास डायरेक्शन है, करंटकडे मॅग्निट्यूड आहे, करंटकडे युनिट आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की ते कोण आहे बेटा, व्हेक्टर आहे. गलत. याच्याकडे 3 गोष्टी आहेत, इट हॅविंग दॅट 3 टर्म्स, पण याच्याकडे व्हेक्टर रूल्सच नाही आहे, कारण तो व्हेक्टर रूलला फॉलो करत नाही आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द, म्हणून आपण म्हणू शकतो की दॅट करंट इज अ स्केलार क्वांटिटी, कारण त्याच्याकडे मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे, डायरेक्शन आहे, पण हे नियम पाळत नाही तो. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की इट इज अ स्केलार क्वांटिटी. कोणकोणते रूल आहेत हे कळायला पाहिजे. कोणकोणत्या टर्म्स आहेत, नंबर 1 मॅग्निट्यूड, नंबर 2 युनिट, नंबर 3 डायरेक्शन अँड नंबर 4 दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर रूल्स. हे तर इम्पॉर्टंट आहे. टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं काय, दॅट इज द इम्पॉर्टंट. यही तो पढ़ना है अपने को, यही तो पढ़ना है. बाकी याच्यावरती कधी पण नाही येणार क्वेश्चन, याच्यावरती पण रेअर क्वेश्चन्स आर देअर. आता फेजर काय असतं हे आपण बघूया. फेजरवरती फार रेयर बहुत रेयर है, इसका कुछ कंटेंट का काम ज़्यादा नहीं है, फिर भी बताता हूँ. फेजर इज नथिंग बट इट हॅविंग द फेज. आता फेज म्हणजे काय असतं हे तुम्हाला सांगतोय. दॅट इज नथिंग बट इट इज रिलेटेड टू दॅट व्हेव. आपण जर पाहिलं तर आपल्याला 11th करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक जर 10th 9th झाला असेल तर त्याच्यामध्ये AC अँड DC करंट. सो दॅट इज हिअर AC अल्टरनेटिंग करंट आहे. याच्यामध्ये असं जर पाहिलं तर ह्या वेव्ज आहेत. किंवा आपण असं पाहिलं की कार्डिओग्राम जो असतो ना आपल्या मेडिकलमध्ये, त्या व्हेंटिलेटरमध्ये जो कार्डिओग्राम काढतो ना आपल्या हार्टचा, तर तो पण कोणती टर्म आहे बेटा, फेजर आहे.
अँड दॅट इज नथिंग बट फेजर आहे. मग याचं एक्झाम्पल काय आहे, तो याचं एक्झाम्पल आहे दॅट इज कॉल्ड ॲज द AC अल्टरनेटिंग करंट. सो हे त्याचं एक्झाम्पल झालं. व्हॉट इज दॅट टेन्सर. टेन्सर म्हणजे काय बेटा, टेन्सर के पास मैग्नीट्यूड है, याच्याकडे युनिट आहे, याच्याकडे डायरेक्शन आहे, पण इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट की डायरेक्शन नॉट फिक्स्ड, नॉट कन्फर्म, इट इज द व्हॅरिएबल. त्याची डायरेक्शन जी आहे ती व्हॅरिएबल आहे, फिक्स्ड नाही आहे. म्हणून हा फिजिकल क्वांटिटीमध्ये जर पाहायला गेलं तर हा टेन्सर आहे की याच्या डायरेक्शन आहे पण ती डायरेक्शन फिक्स नाही आहे. मॅग्निट्यूड बदललं की डायरेक्शन बदलते, कधी डायरेक्शन चेंज कुछ भी हो सकता है, दॅट इज अ अनसर्टन इज देअर. म्हणून इथं आपण जर पाहिलं याचं एक्झाम्पल काय सर, दॅट इज द एक्झाम्पल, दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मग आता मोस्टली बघायला गेलं तर स्टूडेंट्स यहाँ पे देख लो बेटा, रेशो, स्केलर, फेजर, टेंसर, इसका ज़्यादा फ़ायदा नहीं. फ़ायदा किसका है, वेक्टर का. तो चलो अभी हम वेक्टर के बारे में देखो. इतना हो गया उसका इंट्रोडक्शन. तो इंट्रोडक्शनमध्ये आपलं माइंड क्लिक झालं पाहिजे. अगर मैंने पूछा बेटा वेक्टर क्या होता है, सो एक्सप्लेन, इसका इंट्रोडक्शन क्या है, कुछ मालूम है नॉलेज. तो नॉलेज इज दैट की वेक्टर इज नथिंग बट इट इज अ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी के मालूम आहे, त्याच्यामध्ये 5 टाईप आहे, त्याच्यातली मिडलमधली सेंटर ऑफ दॅट वेक्टर. आणि वेक्टर जर कुठली फिजिकल क्वांटिटी आहे तर त्याच्यासाठी किती टर्म्स पाहिजे, दॅट इज अ 4. मॅग्निट्यूड, युनिट, डायरेक्शन अँड वेक्टर रूल्स. याच्यात इम्पॉर्टंट 3 आहेत, मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि वेक्टर रूल्स. युनिट तर असणारच आहे, मॅग्निट्यूड में ही यूनिट आता है, तो दैट इज द इम्पॉर्टंट. तो हे टर्म्स आपल्याला कळाले पाहिजे, दैट इज द इम्पॉर्टंट. तो ये हो गया अपना इंट्रोडक्शन का पार्ट. तो चलो अभी हम स्टार्ट करते हैं, दैट इज द फंडामेंटल ऑफ दैट वेक्टर. देख लो, दैट इज द इम्पॉर्टंट फंडामेंटल ऑफ वेक्टर. आणि मी इथं त्याची हेडिंग टाकतोय. सो फंडामेंटल ऑफ वेक्टर. वेक्टर या तो वेक्टर्स ऐसे भी बोल सकते हैं. फंडामेंटल ऑफ दॅट वेक्टर. आता वेक्टरचे फंडामेंटल मूलभूत पॉईंट कोणते आहेत वेक्टर, हे कसं समजणार आहे. आपल्याला एक बेसिक नॉलेज तर कळालं की वेक्टर कुणाला म्हणतात, तर त्या 4 टर्म्स असल्या पाहिजेत, त्याला आपण वेक्टर म्हणतो. वेक्टरचं आपण जर बघितलं तर ॲडिशन होती आहे, सबट्रॅक्शन होती आहे, मल्टिप्लिकेशन, दे नेव्हर बी डिव्हिजिबल. आता आपण स्टार्ट करूया आणि ते म्हणजेच फंडामेंटल ऑफ वेक्टर. वेक्टर कसा रिप्रेझेंट होतो हे सगळ्यात मेन आहे. वेक्टरचं नोटेशन काय आहे, वेक्टरच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत त्याचे, हे आपल्याला कळायला पाहिजे. तो चलो मैं यहाँ पे देख लो बेटा, मैं यहाँ पे एक वेक्टर निकालता हूँ. चला मी इथे एक वेक्टर काढतो आणि हा वेक्टर लाइक दैट, एक लाइन निकाल दिया मैंने आणि इथे काढला ॲरो. बघा त्याला आपण असं पण म्हणू शकतो बरं, ग्राफिकल रिप्रेजेंटेशन ऑफ वेक्टर. आप ऐसे भी बोल सकते हो, क्या बोल सकते हो इसको, ग्राफिकल रिप्रेजेंटेशन ऑफ वेक्टर. आता मोस्टली पाहायला गेलं तर दॅट इज अ वेक्टर. वेक्टर आपल्याला जर वेक्टरचा ग्राफ काढायचा असेल, ग्राफिकल त्याची डायग्राम काढायची असेल तर दोन टर्म्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे काय बेटा, एक लेंथ पाहिजे आणि दुसरं म्हणजे इथे एक बाण आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲरो. आणि याला आपण ह्या बाण असं म्हणूया आणि याला आपण काय म्हणूया, वेक्टर. लेकिन यहाँ पे देख लो बेटा, एक लाइन है, तो यहाँ पे देखा जाए तो आपको समझ में आना चाहिए कि याच्याकडे 2 एंड्स आहेत. एक इथे एक एंड है, इथे एक पॉइंट है और यहाँ पे एक पॉइंट है. चलो मान लिया इस पॉइंट को मैंने बोल दिया A और इस पॉइंट को मैं यहाँ पे क्या बोल देता हूँ, B. याला A म्हणतोय, याला मी B म्हणतोय. आता सगळ्यात मेन, आपण ज्यावेळेस वेक्टर काढतो ना, ज्यावेळेस ॲरो काढतो, तर सुरुवात कुठून करतो रे बेटा, इथून करतोय आणि शेवट त्या ॲरोपाशी करतोय, तिथे डायरेक्शन देतो बाण. आता बघा हे काढताना पण कोई बच्चे ना ऐसा गंदा गंदा काम करते. बेटा ये क्या बात हो गई, देखो मैंने कैसा अच्छे से कर दिया है. ये भी सबसे मेन है ना, आपका रिप्रेजेंटेशन भी अच्छा होना चाहिए ना, गधे जैसा काम नहीं करना है, टापटिपना पाहिजे थोड़ा-सा. तो यहाँ पे देखा जाए तो मैं यहाँ पे देखो इसको हटा देता हूँ. हा वेक्टर आहे, हा वेक्टर इथून सुरुवात केला, दॅट इज कॉल्ड ॲज द इनिशियल. आणि हा आहे फायनल, याला आपण म्हणूया दॅट इज द स्टार्टिंग पॉईंट. कौन सा पॉइंट है बेटा, स्टार्टिंग पॉइंट. इथून वेक्टर स्टार्ट झाला है. और यहाँ पे देखा जाए बेटा तो यहाँ पे आप ही बोलोगे, सो दैट इज कॉल्ड एज द एंडिंग पॉइंट. कौन सा पॉइंट है बेटा, एंडिंग पॉइंट. यहाँ पे वेक्टर क्या हुआ है, खत्म हुआ है. तर हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा कोणता आहे, एंडिंग पॉइंट मोस्टली. आणि वेक्टर काय आहे बेटा, AB. तर हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंडिंग पॉइंट आहे. यालाच आपण म्हणू शकतो दॅट बिकम द टेल. ही वेक्टरची शेपटी आहे. आणि इथे जर पाहिलं तर याचं नाव काय होईल रे बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज द हेड. सो ये सबसे मेन इसका मुंह है ये, तो दैट इज द हेड. अभी वेक्टर को लिखेंगे कैसे, दैट इज द इम्पॉर्टंट. वेक्टरला लिहिणार कसं, तर सुरुवातीला घ्यायचा स्टार्टिंग पॉइंट, ये ले लो.
फिर बाद में क्या है बेटा, एंडिंग पॉइंट ये ले लो और उसके ऊपर एक एरो निकाल दो, तो दैट इज कॉल्ड एज अ वेक्टर। इसको रीड कैसे करेंगे, वेक्टर ए बी। चलो मान लिया मैंने यहाँ पे ले लिया वेक्टर पी क्यू, तो आपको ये बात तो हजम होनी चाहिए कि हाँ एक वेक्टर पी क्यू है, याच्यामध्ये पी इज अ स्टार्टिंग पॉइंट, क्यू इज अ एंडिंग पॉइंट, पी इज अ टेल अँड क्यू इज अ हेड। सो इसकी डायरेक्शन कहाँ से कहाँ है, पी टू क्यू, हे सगळ्यात मेन आहे। आता याच्यामध्ये जर आहे ना बेटा, यहाँ पे देख लो, मैं जो यहाँ पे देख रहा हूँ, सो इथे जर पाहिलं मी काय करतो, इथे हा जो ॲरो आहे, ॲरो को मराठी में क्या बोलेंगे, हा जो बाण आहे, हा ॲरो आपल्याला कशाचं नॉलेज देतो, दैट ॲरो गिव्स द नॉलेज ऑफ दैट डायरेक्शन। किसका नॉलेज देने जा रहा है बेटा, दैट इज द डायरेक्शन। देख लो बेटा, मैं आपके आईक्यू के लेवल से ही पढ़ा रहा हूँ मैं, दैट इज द इम्पॉर्टंट। अब मेरी स्पीड भी आपके आईक्यू के लेवल से ही है, तर हे काय झालं बेटा, डायरेक्शन आहे। आता राहिला प्रश्न, वेक्टर के पास दो इंपॉर्टंट पार्ट हो गए, एक डायरेक्शन आणि दुसरं काय आहे बेटा, मॅग्निट्यूड। तर कधी पण कळालं पाहिजे, दॅट इज द इम्पॉर्टंट। देख लो, ये जो है ना, ये याला आपण काय म्हणतो बेटा, लेंथ। ही त्या वेक्टरची काय आहे बेटा, लेंथ, अँड दॅट लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड। कभी भी मत भूलो मरते दम तक, लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड। एक बार इस पे भी क्वेश्चन आ चुका था एग्जाम में, तो ये आपल्याला कळायला पाहिजे। चलो मैंने मान लिया कि 5 मीटर इज अ लेंथ, दैट बिकम द मैग्नीट्यूड। कधी पण लक्षात ठेवायचं, लेंथ बढ़ती है, लेंथ डबल झाली, मैग्नीट्यूड डबल दिया, लेंथ हाफ हो गई, मैग्नीट्यूड हाफ हो गया, लेंथ इंक्रीज, मैग्नीट्यूड इंक्रीज, लेंथ डिक्रीज, मैग्नीट्यूड डिक्रीज। किसकी लेंथ, वेक्टर की लेंथ। अभी मैंने इतना छोटा ही वेक्टर निकाल दिया, चलो मान लिया मैंने इतना वेक्टर निकाल दिया, तो आप क्या बोलोगे, डायरेक्शन बदली है क्या, बिल्कुल भी नहीं है। काय बदलले बेटा, मैग्नीट्यूड। का बरं, कारण लेंथ हाफ झाली म्हणून काय हाफ झालं, मैग्नीट्यूड। तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए। तर मग आता हे आपल्याला टर्म्स आहेत, वेक्टर पी क्यू। आता वेक्टर पी क्यू मध्ये आपल्याला लेंथ is directly proportional to the magnitude, arrow indicate the direction, starting point is nothing but tail, ending point is nothing but the head, and vector is read like that, the vector PQ or vector AB. ओके, हे आपल्याला समजलं पाहिजे। आता मोस्टली जर पाहायला गेलं आपण, तो कहाँ कहाँ पे ऐसा होता है ना बेटा, देख लो ठीक से। मोस्ट ऑफ टाइम जर अपन पाहायला गेलं तो वहाँ पे देखो ऐसा ही लिखते हैं। मेरे को भी यहाँ पे देखो, जब मैं भी 11th में था तो मेरे को भी एक सवाल मेरे दिमाग में आया था कि इथे असं लिहिलं असतं, दॅट इज कॉल्ड एज द वेक्टर ए। ये क्या बात हो गई सर, इथे तर एकच अल्फाबेट आहे, वेक्टरसाठी तर 2 टर्म्स आहेत, इथे एक आहे, तो एक मिसिंग आहे, एक मिसिंग नाही आहे, एक हाईड आहे, लपून बसलं ते। यहाँ पे देखा जाए, जर एखादा वेक्टर, चलो मान लिया वेक्टर ए या तो वेक्टर पी या तो वेक्टर यम, जर आपण त्याला रिप्रेझेंट केलं असेल वेक्टर ए, वेक्टर पी किंवा वेक्टर यम, तो समझ लो बेटा ये एक अलग वेक्टर आहे, ये अलग आहे, ये अलग आहे। हे 3 वेक्टर आहेत, पण यांच्यामध्ये एक एकच लेटर आहे। तर यांच्यामध्ये अजून एक पार्ट आहे, पण हा जो लेटर आहे ना, हा कोणता पॉईंट आहे, ये सबसे मेन सवाल आ गया। सगळ्यात मेन म्हणजेच काय आहे की आपल्या डोक्यामध्ये एक आलं की इथे जो एक लेटरने जर रिप्रेझेंट केला वेक्टर, तर तो कोण आहे, हेड आहे का टेल आहे, तर दॅट इज अ हेड। हा कोण आहे, हेड, इट इज अ हेड है ये। तो टेल किधर है सर, टेल इज नथिंग बट स्टार्टिंग पॉइंट, तो हम इसको ऐसे भी लिख सकते हैं, वेक्टर ओ ए, वेक्टर ओ पी या तो वेक्टर ओ एम। याच्यामध्ये ओ क्या है, ओ इज नथिंग बट इट इज द ओरिजिन ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम। आपण जर पाहिलं ना, स्कूल में देखा था ना आपने कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा ओरिजिन असतो बेटा, ओरिजिन होता है। या ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात बेटा, 0,0,0। ठीक है, इथे एक पॉइंट घेतला, दैट पॉइंट इज कॉल्ड एज द ए। चलो मान लिया इसके कोऑर्डिनेट क्या है, 2,3, समथिंग इज दैट 4, जो कुछ भी हो गया। चलो एक्स वाय झेड जे काही त्याचे कोऑर्डिनेट आहेत। अभी मैं यहाँ पे क्या करता हूँ बेटा, देख लो, हा कोण आहे, दैट इज द टेल, हा कोण आहे, हेड। मैंने वेक्टर कहाँ से, वेक्टर कुठून कुठे काढतात, स्टार्टिंग पॉइंट टू दैट एंडिंग पॉइंट, सो दैट इज हियर, ये एंडिंग पॉइंट। हा कौन है बेटा, पॉइंट ओ, तो वेक्टर क्या लिखेंगे हम, वेक्टर ओ ए। लेंथ इंडिकेट दैट मैग्नीट्यूड, एरो इंडिकेट द डायरेक्शन, टेल इज द ओरिजिन एंड टेल इज नथिंग बट द ओरिजिन ऑफ दैट कोऑर्डिनेट सिस्टम एंड हेड इज नथिंग बट ए। तो वेक्टर का नाम क्या हो गया, वेक्टर ओ ए। सो यू कैन राइट आल्सो लाइक दैट वेक्टर ए। तो समझ लेना, एक अल्फ़ाबेट से वेक्टर को रिप्रेजेंट किया है, तो समझ लेना कि एक जो अल्फ़ाबेट उसमें दिख रहा है अपने को, ये कौन है बेटा, हेड आहे, आणि त्याच्या साईडला एक लपून बसलेला आहे, तो म्हणजे कोण आहे बेटा, टेल आहे, आणि तो नेहमी आपण काय घेतो, ओरिजिन घेतोय। तर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या। आता अपन जर पाहिलं तो देख लो, ठीक से मैंने ये तो आपको बता दिया। आता पुढे जाऊया अपन, कहाँ पे जाएंगे, इसके आगे। जर मी, चलो मान लिया मैंने ऐसा ले लिया, काय केलं मी, जर मी इथे असं लिहिलं आहे की वेक्टर ए बी, तर वेक्टर ए बी पासून आपल्याला 2 गोष्टी मिळाल्या, कोणकोणते, मॅग्निट्यूड पण मिळालं, ओके, और दूसरी गोष्ट काय रे बेटा, डायरेक्शन पण मिळालं।
ओके, पण अगर मैंने ऐसा ले लिया वेक्टर ए बी, ओके, आणि याच्या साईडला मी असा मॉड केलं, मॉड और मी असं लिहिलं दॅट इज हिअर ए बी, म्हणजे मी वरचा ॲरो काढलेला नाही आहे, त्या ॲरोची डायरेक्शन नेहमी राईट साईडला हॉरिझॉन्टलच पाहिजे, नाही तर कोणी क्रॉस वगैरे नाही काढायचं. मी जर असं लिहिलं मॉड ऑफ वेक्टर ए बी किंवा ए बी, तो समझ लेना बेटा, क्या समझ लेना, हम वेक्टर के डायरेक्शन के बारे में बात नहीं कर रहे, हम वेक्टर के किसके बारे में बात करेंगे, मैग्नीट्यूड. अगर मैंने वेक्टर में ओनली ए बी लिखा किंवा मी मॉड ऑफ वेक्टर ए बी लिहिलं तर समजायचं तिथे की तिथे आपल्याला डायरेक्शनची रिक्वायरमेंट नाही, आपल्याला फक्त तिथे कुणाची आणि कुणाची गरज आहे, मॅग्नीट्यूडची गरज आहे. तर हे आपल्याला समजलं पाहिजे, जे मी तुम्हाला इथे सांगतोय. ठीक आहे बेटा, हे आपल्याला कळालं पाहिजे. एकदम इंटरेस्टिंग, सुपर्ब सांगितलं, एकदम सुपर्ब. हे सगळ्यात मेन आहे. स्पीड पण मेंटेन केली पाहिजे, नॉलेज पण घेतलं पाहिजे, बेनिफिट पण आला पाहिजे. क्लासचा फायदा काय झाला पाहिजे, तर क्लासचा फायदा हा झाला पाहिजे विथ द मिनिमम एफर्ट्स वी गेट द मॅक्झिमम नॉलेज, अँड दॅट नॉलेज वी हॅव टू यूटिलाइज टू क्रॅक द नीट अँड जेई एक्झामिनेशन. आर यू गेटिंग माय पॉईंट? ये सबसे मेन आहे बेटा. इथे जर बघितलं तर मी फक्त पुस्तक वाचून दाखवलं तर मग क्लासचा काय उपयोग आहे. क्लास म्हणजे काय की सरांनी वापरलेली त्यांची टेक्निक, स्किल, ट्रिक्स, दॅट इज द इम्पॉर्टंट. हे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट, इंटरेस्टिंग, एक्साइटमेंट पाहिजे आपल्यामध्ये पण. मैं आपको एक ही बात बोलता हूँ, देखो इतना भारी है नहीं है. दो चीज़ इंपॉर्टेंट है अपने को लाइफ में जाने के लिए. सबसे मेन नंबर वन सर में पढ़ाने की नीयत चाहिए, एंड नंबर 2 बच्चों में पढ़ने की चाहत चाहिए. अगर बच्चों में पढ़ने की चाहत है और सर में पढ़ने की नीयत है बेटा, दुनिया की कोई भी ताकत हमें अपना लक्ष्य हासिल करने से रोक नहीं सकती है. ये आप लिख लो आज की तारीख पे. तो ये जो मैं आपको यहाँ पे बता रहा हूँ, तो हे आपल्याला इथं कळालं पाहिजे मॉड ऑफ वेक्टर ए बी कधी म्हणायचं आणि वेक्टर ए बी. तो ये होगा इसका फंडामेंटल. देखो इस लेक्चर में हम 3 पॉइंट कंप्लीट करने वाले. एक इंट्रोडक्शन केला, दुसरा कुठला केला रे बेटा, दॅट इज कॉल्ड द फंडामेंटल पार्ट. हा झाला त्याचा फंडामेंटल पार्ट. आणि आता आपण घेतोय दॅट इज द प्रॉपर्टीज. काय घेणार आहोत आपण, प्रॉपर्टीज. आता हे मी थोडंसं तुम्ही जर पाहिलं आपण तर एका लेक्चरमध्ये सर किती काय कव्हर झालं आहे. हो, एका लेक्चरमध्ये आपण जर पाहिलं तर 2-3 पॉईंट कव्हर झालेत. पण पुढे असं होईल ना की 2-3 लेक्चरमध्ये 1 पॉईंट कव्हर होईल. क्योंकि कोई भी टॉपिक में कोई पॉईंट छोटे होते, कोई पॉईंट इंपॉर्टंट, कोई हार्ड होते या तो कोई ज़्यादा दिमाग वाले होते. हे सगळ्यात मेन आहे. काही जण भीती मालून असतात त्या फिजिक्सची सर मला अवघड जाते वगैरे, आणि जे कुठलाही सोपा सब्जेक्ट करत बसतात PCB आणि PCMमध्ये. मी तुम्हाला अजून एक वाक्य सांगतो, ते म्हणजेच काय बेटा, जे आवडतं ते करण्यापेक्षा जे करावं लागतं त्याच्यात आवड तयार कर, आयुष्यात फार पुढे जाशील. काय म्हणलो मी, समजलं का? जे आवडतं ते करण्यापेक्षा जे करावं लागतं त्याच्यात आवड तयार कर, तरच तो आयुष्यात पुढे जाईल. हे सगळ्यात मेन आहे बेटा. आवडतं ते तर सगळेच करतायत ना, हे पण त्याच्यामध्ये आवड तयार कर, कारण हे 3 सब्जेक्टच इंपॉर्टंट आहेत की तुझ्यासाठी काय आहेत. तो चलो मॉड ऑफ वेक्टर ए बी आणि ए बी, ये तो मैंने बता दिया. ये झालं फंडामेंटल ऑफ दैट वेक्टर. काय झालं बेटा, फंडामेंटल ऑफ दैट वेक्टर. अभी हम जाएंगे प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर में. सो दैट इज द प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर. तो मैं इधर हेडिंग टाकतो है एंड दैट इज कॉल्ड प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर. चलो मैं यहाँ पे हेडिंग डालता हूँ. प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर. मोस्टली पाहायला गेलं तर प्रॉपर्टीज ऑफ वेक्टरमध्ये 2 प्रॉपर्टी आहेत. एक नंबर प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड ॲज द पॅरलल शिफ्टिंग प्रॉपर्टी किंवा त्याला शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणूया, आणि दुसरी आहे टू फाइंड आउट द अँगल बिटवीन 2 वेक्टर्स. त्याच्यामध्ये नंबर 1 दॅट प्रॉपर्टी इज नथिंग बट शिफ्टिंग प्रॉपर्टी. शिफ्टिंग प्रॉपर्टी ही इतकी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे बेटा. आता शिफ्टिंग प्रॉपर्टीवर डायरेक्ट MCQ कधीच येणार नाही, पण शिफ्टिंग प्रॉपर्टीचा यूज करायचा आपल्याला 70% सिलेबस ऑफ दॅट फिजिक्समध्ये. तर शिफ्टिंग प्रॉपर्टी नसते तर कितीतरी लॉस तयारच झाले नसत्या, कितीतरी कन्सेप्ट डेव्हलपच झाल्या नसत्या. आणि दॅट इज कॉल्ड ॲज द शिफ्टिंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर. याचं दुसरं एक नाव आहे आणि ते नाव मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो. दॅट इज कॉल्ड ॲज द पॅरलल शिफ्टिंग. पैरेलल शिफ्टिंग. आता मोस्टली यहाँ पे देखा जाए बेटा तो यहाँ पे देख लो, इथे मी काय करतोय, हा एक वेक्टर काढला. सो या वेक्टरचं नाव आहे दॅट इज द वेक्टर ए बी. देखो ये लेंथ है, ही त्याचा काय रे बेटा मॅग्निट्यूड आहे. आणि ॲरो म्हणजे काय रे डायरेक्शन. ए म्हणजे कोण आहे स्टार्टिंग पॉईंट, बी म्हणजे काय एंडिंग पॉईंट, डायरेक्शन A to B हे आपल्याला माहीत झालं. आता हा जो वेक्टर आहे या वेक्टरला मला शिफ्ट करायचं. जसं आपण घर शिफ्ट करतो, आपली जागा शिफ्ट करतो आहे, आपली पोझिशन शिफ्ट करतो आहे, तसंच आपल्याला इथे या वेक्टरला शिफ्ट करायचं.
पण वेक्टरला शिफ्ट करायचं असेल तर आपण 3 रूल फॉलो करायचे. कारण देख लो बेटा, ये बहुत बेनिफिट है. याचं बेनिफिट काय आहे, अगर ये प्रॉपर्टी ना होती तो बहुत सारे फिजिक्स के लॉ ही डेवलप नहीं होते, या तो बहुत सारे फिजिक्स को अपने को पढ़ने में बहुत डिफिकल्टी हो जाती. फार अवघड झालं असतं. ही शिफ्टिंग प्रॉपर्टी अवघड काहीच नाही आहे बेटा, हे सगळ्यात मेन आहे. तो देख लो बेटा, व्हॉट इज दॅट शिफ्टिंग प्रॉपर्टी. देख लो, याच्यासाठी 3 रूल फॉलो करा. नंबर 1, वी कॅनॉट चेंज डायरेक्शन. नंबर 2, वी कॅनॉट चेंज मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजेच काय रे बेटा, लेंथ. अँड नंबर 3, दॅट इज वी कॅनॉट चेंज द प्लेन. 1 तर आपण वेक्टरची डायरेक्शन बदलायची नाही. 2 तर वेक्टरचा आपण मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ बदलायची नाही. आणि 3 आपण या वेक्टरचा प्लेन बदलायचं नाही. त्यावेळेस आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठेही वेक्टरला घेऊन जा, काही फरक पडणार नहीं. देख लो बेटा, थोड़ी देर के लिए ये वेक्टर है, मैंने ये मान लिया. यहाँ पे देख लो, हा वेक्टर है, हा त्याचा एरो है. इस वेक्टर को मैंने उठा के यहाँ पे ले लिया. सो दैट इज हियर, यहाँ पे ले लिया इस वेक्टर को. सो देख लो बेटा, आता या वेक्टरला मी इथे उचलून घेतला है. ठीक से देख लो. चलो मान लिया मैंने इसको उठाया आणि इथे घेतलं. ओके, अभी गौर से देख लो बेटा, हा वेक्टर आणि हा वेक्टर दोनों की डायरेक्शन देख लो बेटा. डायरेक्शन तो क्या है, सेम है डायरेक्शन यांची. डायरेक्शन, इनकी लेंथ गिन लो, लेंथ भी क्या है बेटा, सेम है. और इनका प्लेन भी सेम है. बघा ना, हे लाइज ऑन द डिजिटल बोर्ड. ह्या डिजिटल बोर्डच्या प्लेनवरती आहेत. तो इन दोनों का देख लो बेटा, इन दोनों का डायरेक्शन सेम, मॅग्निट्यूड सेम, प्लेन सेम. म्हणजेच आपण या वेक्टरला या ठिकाणी शिफ्ट केले तर या वेक्टरचं नाव पण काय झालं, वेक्टर ए बी. आर यू गेटिंग माय पॉइंट? यस सर. अगर मैंने ऐसा कर दिया, या वेक्टरला उचलला आणि इकडे घेतला. देखो डायरेक्शन सेम है, मैग्नीट्यूड सेम है, लेकिन प्लेन सेम है क्या, नहीं. तो ये वेक्टर शिफ्ट हो सकता है क्या, नहीं. म्हणजेच या वेक्टरला जर आपण त्याच प्लेनवरती असं पॅरलली कुठेही शिफ्ट केलं तर काही फरक पडणार नाही. सो दैट इज द इम्पॉर्टंट. तो ये रिलेशंस आपको समझ में आना चाहिए. दैट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. क्या है, वी कैन शिफ्ट द एनी वेक्टर फ्रॉम एनी पोजीशन टू अनदर पोजीशन बाय फॉलोइंग द 3 रूल्स. नंबर 1, वी कैनॉट चेंज इट्स मैग्नीट्यूड, वी कैनॉट चेंज इट्स डायरेक्शन, वी कैनॉट चेंज इट्स प्लेन, एंड देन वी कैन यूज दैट शिफ्टिंग नोन ॲज द पॅरलल शिफ्टिंग. वेक्टरवरती काही फरक पडणार नाही. नाही म्हणजे नाही पडणार. तर हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. हे कळालं. आता हे झालं पॅरलल शिफ्टिंग. ज़्यादा हार्ड नहीं है बेटा, ये हार्ड नहीं है, फाउंडेशन टॉपिक है तो ज़्यादा हार्ड नहीं है, लेकिन काम का बहुत है, काम का बहुत है. ओके, तर हे झालं शिफ्टिंग प्रॉपर्टी, पॅरलल शिफ्टिंग, आणि हे आपण त्याच्या व्हॅल्यूज घेतल्या. आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टीकडे जाऊया. काय ही प्रॉपर्टी समजली आहे, कुठल्याही वेक्टरला त्याच कागदावरती त्याच प्लेनवरती पॅरलली शिफ्ट करा, तुम्हाला काहीही त्रास आणि अडथळा येणार नाही. तो हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. तो दॅट इज कॉल्ड ॲज द पॅरलल शिफ्टिंग. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टीकडे जाऊया. अँड दॅट इज नथिंग बट, नेक्स्ट प्रॉपर्टी इज नथिंग बट नेक्स्ट प्रॉपर्टी इज नथिंग बट, हे पण इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट इज कॉल्ड एंगल बिटवीन टू वेक्टर्स. दो है ना, तो दॅट इज अ प्लुरल. एंगल बिटवीन 2 वेक्टर. 2 वेक्टर मधला आपल्याला काय फाइंड आउट करायचा, एंगल. चलो बेटा, मैं यहाँ पे एक क्वेश्चन लेता हूँ. व्हाट इज दैट क्वेश्चन? दैट क्वेश्चन इज, मैं यहाँ पे मी या ठिकाणी जर पाहिलं तर इथे क्वेश्चन घेतो. व्हाट इज दैट क्वेश्चन? मैं कुछ अलग कलर के पेन से लेता हूँ. फाइंड आउट एंगल बिटवीन 2 वेक्टर्स as shown in diagram given below. Okay, given below. Find out angle between 2 vectors as shown in diagram given below. तर इथे 2 वेक्टर दिलेत आपल्याला. देख लो बेटा, हा एक वेक्टर दिला
और ये एक वेक्टर दिया है और यहाँ पे एंगल दिया है 120 डिग्री. दॅट इज द क्वेश्चन. आता काही जण म्हणतील काय सर या वेक्टर्सला आपण म्हणूया दॅट इज नथिंग बट वेक्टर पी अँड दॅट वेक्टर इज अ क्यू. आता काही स्टुडंट म्हणतील सर हे काय क्वेश्चन झाला सर, दोन वेक्टरमधला अँगल विचारला, डायग्राममध्ये दिला 120 डिग्री. बेटा यहाँ तो गलती करोगे ना, याच्यासाठी पण रूल आहे. अँड दॅट रूल इज नथिंग बट टू फाइंड आउट angle between two vectors they should be meet number 1 head to head, number 2 tail to tail. आता हेड टू हेड एंड नंबर 2 दैट बिकम द या तो मैं इसको बहुत अच्छे से लिखूंगा, ठीक से देख लो. नंबर 1 हेड टू हेड एंड नंबर 2 टेल टू टेल. आता हेड टू हेड म्हणजे काय, ये एक वेक्टर है और ये एक वेक्टर है, इन दोनों का क्या सेम है बेटा, हेड. ये दो वेक्टर है, बघ इथे बेटा हा एक वेक्टर है आणि हा एक वेक्टर है, इन दोनों का क्या सेम है बेटा, टेल. ठीक आहे ना, दॅट इज द टेल. जर दोन वेक्टरचा हेड एका पॉईंटवरती असेल तर त्याला हेड टू हेड म्हणूया, जर दोन वेक्टरचा टेल एका पॉईंटवरती असेल तर त्याला टेल टू टेल म्हणूया. ये हेड टू हेड और ये क्या है, टेल टू टेल है. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. याला आपण म्हणू शकतो को टर्मिनल वेक्टर अँड दॅट इज अ को इनिशियल वेक्टर. वी हॅव टू लर्न इन द टाइप्स ऑफ वेक्टर पॉईंट. ठीक आहे, एक तर असं पाहिजे किंवा असं पाहिजे, तर आणि तरच यांच्यामध्ये जो तयार झालेला अँगल आहे त्याला म्हणूया अँगल बिटवीन दॅट टू वेक्टर. ऑलवेज ट्राय टू फाइंड आउट द अँगल विच मे बी मस्ट बी मिनिमम. तो ठीक आहे, हा एक आणि हा एक आहे तरच पॉसिबल आहे. बघा बरं इथे वेक्टर आहे, हा वेक्टर आहे, पहिल्या वेक्टरचा हेड आहे आणि दुसऱ्या वेक्टरचा काय रे, टेल आहे. आता यांच्यातला आपल्याला अँगल फाइंड आउट करू शकतो, पण मला सांगा पहिली कंडिशन फॉलो होती आहे का, नाही, कारण ते दोन्ही हेड टू हेड नाही आहेत किंवा ते दोन्ही टेल टू टेल नाही आहेत. जर ते हेड टू हेड नसतील किंवा टेल टू टेल नसतील तर त्यांच्यामधला तो अँगल परफेक्ट आहे का, नाही. मग सर आता काय करायचं, वी हॅव टू यूज द फर्स्ट प्रॉपर्टी नोन ॲज द शिफ्टिंग प्रॉपर्टी. आपण आता इथे काय यूज करूया, शिफ्टिंग प्रॉपर्टीला. आता मी काय करतो, वेक्टर पीला शिफ्ट करतो. ज्यावेळेस मी वेक्टर पीला शिफ्ट करतो ना, आपला रूल क्या आहे, वी कॅनॉट चेंज द मॅग्निट्यूड, वी कॅनॉट चेंज द डायरेक्शन, वी कॅनॉट चेंज द प्लेन. आता बघा मी या वेक्टरला इथे व्हाईट कलरचा वेक्टर काढला आणि याला दोघांची डायरेक्शन सेम, दोघांची लेंथ सेम, दोघांचं मॅग्निट्यूड सेम, प्लेन सेम, म्हणजे याला मी इथे म्हणेल वेक्टर पी. तर आता रेड कलरचा पी नाही घ्यायचा, व्हाईट कलरचा पी घ्यायचा, कारण मी याला शिफ्ट केलं आहे. तर व्हाईट कलरचा पी आणि रेड कलरचा क्यू या दोघं कसे मिळाले तर बेटा टेल टू टेल. सो वी कॅन से, तर मग हा टोटल अँगल किती आहे बघ बरं, हा टोटल अँगल आहे 180 डिग्री. या दोघांमधला अँगल किती आहे रे, थीटा. तर मग थीटा इज इक्वल टू किती येईल रे, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 120 डिग्री. म्हणजेच आपण जर पाहिलं तर दॅट बिकम द 60 डिग्री. तर हा त्यांच्यामधला काय झाला अँगल. आता काही स्टुडंट्स म्हणतील की अरे सर तुम्ही टेल टू टेल घेतलं, हेड टू हेड, तुम्ही पीला शिफ्ट केलं, क्यूला शिफ्ट करा. ओके, अभी हम क्यू को शिफ्ट करेंगे. यहाँ पे देखा जाए तर इथे आपण जर पाहिलं तर आपण क्यूला शिफ्ट करूया. कसं काय करणार आहे हे समजलं पाहिजे. इथे घेतोय मी वेक्टर पी, इथे आहे क्यू. बेटा देख लो, हे आपलं ऑनलाइन लेक्चर चालू है बेटा, इससे 10 गुना भारी होता है मेरा ऑफलाइन लेक्चर. बस इतना मजबूरी है कि चलो क्या बात करें, कोरोना, सो इसके वजह से. सो दैट इज़ अ 120 डिग्री. मी पीला शिफ्ट करत नाही, मी क्यूला शिफ्ट करतो. चलो मैं क्यू को शिफ्ट करूँगा, क्यूला शिफ्ट करतो, मी बैक साइडला शिफ्ट करतो. देख लो बेटा यहाँ पे ऐसा शिफ्ट किया, इन दोनों की डायरेक्शन सेम, या दोघांची लेंथ सेम, यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, प्लेन पण सेम आहे, याला म्हणतो वेक्टर क्यू. आता व्यवस्थित लक्ष द्या, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू हे दोन्ही कसे मिळाले तर बेटा हेड टू हेड कंडिशन सॅटिस्फाय. यांच्यामधला अँगल किती आहे थीटा. बेटा टोटल एंगल कितना है 180 डिग्री. तो अभी हमें थीटा इज इक्वल टू क्या लेना पड़ेगा 180 डिग्री माइनस 120 डिग्री, दैट बिकम द 60 डिग्री. म्हणजे मी पीला शिफ्ट केलं काय आणि क्यूला शिफ्ट केलं काय, टेल टू टेल किंवा हेड टू हेड, आन्सर बदलतं का नाही. तो ऑलवेज कीप इट इन माइंड. व्हाट इज दैट, टू फाइंड आउट द एंगल बिटवीन टू वेक्टर दे शुड बी मीट हेड टू हेड और टेल टू टेल. अदरवाइज
वी कॅन यूज द शिफ्टिंग प्रॉपर्टी कन्वर्ट इन टू दॅट टू कंडिशन्स. हे आपल्याला कळालं पाहिजे. एकदम जबरदस्त सांगितलं मी. प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत लेक्चर जर अटेंड केलं, ईच अँड एव्हरीथिंग इज देअर, तर आपलं एकदम परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. सो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.